नमस्कार. मी बनवला आहे साखर आंबा म्हणजेच मँगो जॅम. तर माझी पहिली कमेंट ऐका. एकदम मस्त. हॅलो फ्रेंड्स, मी अनिता कैलाश चौधर एके चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. असा मस्तपैकी पारदर्शक आणि चमचमणारा साखर आंबा तुम्हीसुद्धा मुलांना खाऊ घाला आणि अशी कमेंट मिळवा. माझ्या मुलांनी माझी खूप तारीफ केली, त्यांना खूप आवडला हा साखर आंबा म्हणजेच मँगो जॅम. तर हा कच्च्या कैरीचा साखर आंबा कसा करायचा चला तर बघूया. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी प्रत्येक गृहिणीला अंगवळणी पडलेली अशी ही रेसिपी आहे. पण काही 1-2 टिप्स अशा आहेत की ज्या मी तुम्हाला सांगेल, तर त्या प्रकारे तुम्ही बनवला तर मुलं अगदी बोटं चाटून खातील आणि वर्षाच्या आतच तुमची भरणी रिकामी होईल साखर आंब्याची. तर असे छान मी अर्धा किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या म्हणजे अगदी बी पकडलेल्या कैऱ्या आहेत, त्याला बी पकडून आहे, कोवळ्या बिया नाही आहेत, यातल्या कडक बिया असलेलेच कैऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर ह्या छान मी स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहे प्रथम. तर आपल्याला कैऱ्या छान स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घेतल्या तर आपला साखर आंब्याला बुरशी लागत नाही, वर्षभर छान तो टिकतो. तर आता मी इथे छान सालं काढून घेऊया. कैरीचे सालं तुरट असतात चवीला, त्यामुळे आपण ते नाही घेणार आपण यातले. तर ते छान आपण सालं आता मी काढून घेते. हा साखर आंबा बनवायला खूप सोपा आहे. पराठ्यासोबत किंवा ब्रेडसोबत मुलांना तुम्ही नक्कीच देऊ शकता. बाहेरून जॅम किंवा सॉस मुळीच आणू नका आणि घरी असा साखर आंबा या उन्हाळ्यात नक्की बनवा मुलांसाठी, मुलं खूप आवडीने खातील. तर अशा मी सर्व अर्धा किलो कैरीच्या सुद्धा सालं काढून घेणार आहे. आणि आता आपण इथे किसणीने किस करून घेऊया. तर मी जाड्या छिद्राच्या साईडनीच किस करून घेणार आहे, जेणेकरून छान मस्तपैकी जाडा किस पडेल आपल्याला. आणि जाडा किस खातानाही छान असे धागे धागे येतात छान कैरीचे खाताना साखर आंबा. तर जाड्या किसणीने किसल्यामुळे किसूनसुद्धा लवकर होतं आपल्या सर्व कैऱ्या. तर असे किस आपला तयार होत आहे. तर चला मी सर्व आंबे किसून घेते आणि पटकन आपण रेसिपी बघूया. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण इथे अर्धा किलो कैऱ्या घेतल्या होत्या. अर्धा किलोचा एवढा सारा किस तयार झालेला आहे. तर अर्धा किलोच्या कैरीच्या किससाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागेल. आणि इथे मी 5 लवंगा आणि 5 विलायची घेतलेल्या आहेत. तर लवंग वापरल्याने काय होते, साखर आंब्याला खूप अप्रतिम चव येते आणि मुंग्या वगैरे काही त्याला लागत नाही त्या लवंग असल्यामुळे. आणि चव तर खूपच छान येते. त्यामुळे गोड कुठलाही पदार्थ असला तर त्यात 1 ते 2 लवंगा तरी नक्कीच टाकतात, त्यामुळे चव ही द्विगुणित होते. तर आता इथे छान मी पॅन गरम करून घेतलेला आहे गॅसवर. तर पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला कैरीचा किस यामध्ये ॲड करायचा आहे. तर हा छान परतवायचा आहे आणि छान काचेसारखा चमकणारा साखर आंबा जर बनवायचा असेल तर कढई सोडून कुठेच जाऊ नका, आपला पॅन सोडून कुठेच जायचं नाही आहे. कारण हे सारखं परतवत राहावं लागतं, थोडीशी मेहनत घ्यावं लागेल, पण काचेसारखा चकचकीत कलर मस्तपैकी चमचमणारा साखर आंबा तुमचा तयार होईल. तर आता इथे मी साखरेचा किस छान गरम झालेला आहे आणि आपण त्यात आता साखर ॲड करून घेऊया. तर साखर एकदम पूर्ण नाही टाकायची, अगदी थोडी थोडी टाकत आणि मिक्स करत जायचं आहे. तर अशी छान एक बॅच मिक्स झालेली आहे. आता परत उरलेली साखर मी थोडी थोडी टाकत आणि मिक्स करून घेत आहे. सारखं चम्मचनी आपल्याला परतवतच राहायचं आहे या कैरीच्या किसाला, जेणेकरून बुडाला लागणार नाही. आणि बुडाला लागलं तर कलर चेंज होणार, करपल्यासारखा तो दिसणार, लालसर दिसतो, मग तो चवीलाही एवढा छान लागत नाही. तर असं छान थोडेसे 5 ते 10 मिनिटच लागतात पूर्ण साखर आंबा तयार व्हायला. अगदी 10 ते 15 मिनिटात तुमचा साखर आंबा तयार होतो. आता आपण पूर्ण साखर ॲड करून मिक्स करून झालेली आहे. त्यात मी 4 लवंगा टाकलेल्या आहेत आणि विलायचीची पावडर. तर विलायचीची पावडर करताना त्यात 1 लवंग ॲड करायची आणि त्या लवंगची सुद्धा विलायचीसोबत पावडर करायची, जेणेकरून खूप सुंदर अशी चव लागते, खूप टेस्ट लागते छान त्या लवंगची आणि विलायचीची साखर आंब्याला, जे अप्रतिम टेस्ट बनवतं ह्या आपल्या मँगो जॅमची.
तर तुम्ही लवंग आणि विलायची टाकलेला हा मँगो जॅम नक्की बनवा या उन्हाळ्यात मुलांसाठी। तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर असं आपल्याला आता बघायचं आहे, इथे पाक तयार झालेला नाही आहे थोडासा, आपल्याला एकतारी पाक येईल इथपर्यंत शिजवायचं आहे। तर थोडंसं अजून मी त्याला शिजवते। आपण ढवळतच राहायचं आहे त्याला, मुळीच सोडायचं नाही। चला परत एकदा चेक करूया। तर बघू शकता अगदी हलकासा तार येत आहे। थांबा मी तुम्हाला दाखवते। बघा किती छान असा मस्तपैकी तार तुटत आहे, छान मस्तपैकी लांब तार आलेला आहे। तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बघू शकता तुम्ही, बघा किती छान मस्तपैकी, बस यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये, नाहीतर मग आपला साखर आंबा खूप कडक होईल आणि तो त्याचं टेक्स्चर जे आहे ते एवढं पातळ असायलाच हवं जेणेकरून काही मुलं खाताना पराठ्याला वगैरे ते लागलं पाहिजे। तर आता या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि तो थंड करून घेऊया। तर असा आपला काचेसारखा चमकणारा चकचकीत असा मस्त आंबट गोड चवीचा साखर आंबा तयार आहे। तर असा साखर आंबा तुम्ही नक्की या उन्हाळ्यात बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर तुमच्या मुलांची कमेंट ही मला नक्की सांगा। माझ्या मुलांना तर हा साखर आंबा खूप आवडला। मी त्यासोबत बीटचे पराठे बनवले होते, तर माझ्या मुलांनी खूप खूप आवडीने खाल्ला हा साखर आंबा। आणि आई भरपूर बनवून ठेव, वर्षभर पुरेल एवढा, अशी सुद्धा त्यांची नेक्स्ट कमेंट होती माझ्यासाठी। तर असा साखर आंबा तुम्ही तुमच्या मुलांसाठी या उन्हाळ्यात बनवताय ना? तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।